तर इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहतोय बघा, बाय सबस्टिट्यूशन, बाय पार्ट आणि बाय पार्शियल फ्रॅक्शन. याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्हमध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकलेलो आहे. डेरिव्हेटिव्हच्या उलटा म्हणजे इंटिग्रेशन असतो. आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जी ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतलं म्हणजे काहीतरी उत्तर येणार आहे एफ ऑफ एक्स, तसं येत दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, एफ ऑफ एक्स इज विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं, जी ऑफ एक्स और जी एक्स इज कॉल्ड ॲज अ काय म्हणलेलं आहे, प्रिमेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. प्रिमेटिव्ह म्हणजे काय बघा थोडक्यात. आता समजा माझ्याकडे जी ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन आहे, बरोबर. मी जर डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर मला काय मिळते, डेरिव्हेटिव्ह काय मिळते ह्याचं मला, डेरिव्हेटिव्ह काय मिळतं मला ह्याचं मी डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय मिळेल मला, जी डॅश एक्स. म्हणजेच काय मिळाले, एफ ऑफ एक्स काहीतरी मिळालं सोडवल्यानंतर. म्हणजे जी डॅश एक्स बरोबर काय मिळालं मला, एफ ऑफ एक्स. माझं मूळ फंक्शन कोण होतं, जी ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह घेऊन मला काय मिळालं, एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्सचा प्रिमेटिव्ह कोण झाला, जी ऑफ एक्स. ही एफ ऑफ एक्स ही डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स हा कुणाचं उत्तर आहे, तर जी ऑफ एक्सचं उत्तर आहे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर. म्हणून आपण एफ ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्सचा जर प्रिमेटिव्ह शोधला, जो मूळ शोधला, मूळ कोण आहे एफ ऑफ एक्सचं, तर जी ऑफ एक्स आहे. म्हणजे जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एफ ऑफ एक्स आपल्याला मिळालेला आहे. येतं लक्षात. तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपल्याला काय मिळेल सांगा बरं, काय मिळेल, कॉस एक्स. तर कॉस एक्सचा प्रिमेटिव्ह कोण झाला, साइन एक्स झाला, कारण साइन मुळे कॉस आलेला आहे, हे लक्षात घ्या. आता इंटिग्रेशन मध्ये ह्याच्या उलट असतं पूर्णपणे, इंटिग्रेशन मध्ये काय असतं, उलट असतं ह्याच्या. आता बघा येतं फॉर एक्झाम्पल, वी नो डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3x स्क्वेअर, है का असं. द इंटिग्रल ऑफ द 3x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज एक्स क्यूब. आता ह्यात उलट असतं, इंटिग्रेशन मध्ये काय असतं, उलट असतं. तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय येते सांगा बरं, 3x स्क्वेअर येते. मग ह्याच्यामध्ये कसं असतं इंटिग्रेशन मध्ये, तुम्ही इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्सला तर तुम्हाला एक्स क्यूब मिळतं. हे कशा सिम्बॉल आहे, डेरिव्हेटिव्ह. तुम्ही एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की 3x स्क्वेअर मिळते, बरोबर का. आणि तुम्ही ह्याचं इंटिग्रेशन घेतलं की तुम्हाला एक्स क्यूब मिळते. उलट सुलट असतं. जसं की फॉर एक्झाम्पल आणखी बघा, उलट असतं याच्यामध्ये कसं बघा, तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स घेतला तर याचं तुम्हाला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, कॉस एक्स. आणि तुम्ही जर इंटिग्रेशन घेतलं कॉस एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला, आता विथ रिस्पेक्ट टू एक्सला म्हणलं की आपण डी एक्स खाली लिहायचं, इंटिग्रेशन मध्ये काय लिहायचं, समोर लिहायचं. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणलं की तर डी एक्स इथं पुढे लिहायचं. तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येईल, इंटिग्रेशन पार्ट केलंय तर काय येतं, कॉस एक्स. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस एक्स येणार आहे. कॉस एक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला काय मिळेल, साइन एक्स मिळेल. काय मिळेल, साइन एक्स मिळणार आहे. येतं लक्षात. तर असं मिळणार आहे, बघू आपण चेक करू इथं, दिले कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला, मायनस, म्हणजे उलट मिळणार आहे तुम्हाला. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, इंटिग्रेशन काय मिळणार आहे तुम्हाला, मायनस साइन एक्स मिळणार आहे. ओके. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स मिळाला, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय मिळतो, मायनस साइन एक्स मिळतो. असं उलट सुलट आहे म्हणजे सगळं. त्यामुळं एक तर आता इंटिग्रेशन सुरू झाला की तुम्हाला काय करावं लागेल, सगळे फॉर्म्युले इंटिग्रेशनचे डोक्यात ठेवायचे, त्यावेळी डेरिव्हेटिव्हला आठवायचं नाही. त्यामुळे आज डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय अभ्यास कधी करून घ्या, उद्यापासून इंटिग्रेशनचा अभ्यासाला सुरुवात करा, किंवा आज फॉर्म्युले पाठ करा नुसते. बघा, तर द शो दॅट द साइन ऑफ इंटिग्रेशन नेमली काय दिले, इंटिग्रेशन असं दाखवतो आपण. मग तुम्ही जर ह्याचं बघा 3xचं जर तुम्ही एक्स स्क्वेअरचं एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की 3x स्क्वेअर मिळतं, आणि 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेतलं की एक्स क्यूब मिळतं. हे लक्षात ठेवा, उलट असतं याच्यामध्ये. A chapter will restrict ourselves only the study of the method of integration, the theory of the integration developed by the Isaac Newton and Gottfried Leibniz. Leibniz आणि आयझॅक न्यूटनच ह्याचा पण शोध लावलेला आहे. न्यूटनच आहे पण काम, म्हणजे कॅल्क्युलसची थेरी म्हणलेली. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजे इथे काहीतरी एखादं फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन जर आपण एक्सला घेतलं तर तुम्हाला जी ऑफ एक्स काहीतरी मिळतं. ह्याच्यामध्ये इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, जी ऑफ एक्स हा तुम्हाला मिळाला. सिन्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ द कॉन्स्टंट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज अ झिरो. कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं,
0 असते, हे लक्षात घ्या. तसं त्याचं इंटिग्रेशन x येईल. फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x इज 0 याला स्वतः इथं बघा. इंटिग्रेशन ऑफ x काय मिळालं तुम्हाला gx प्लस c. असं का बघा आता, असं का, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला इथं बघा, लक्ष देत तुम्हाला f ऑफ x इज इक्वल टू असं काहीतरी फंक्शन दिलं आहे. रिप्रेझेंट द फॅमिली ऑफ कर्व फॉर द डिफरंट व्हॅल्यू ऑफ c. ही फॅमिली ऑफ कर्व दाखवतं. म्हणजे काय दाखवतं तुम्हाला माहित आहे. आता तुम्ही एक्स कर्वचा जर ग्राफ काढला, एक्स कर्वचा ग्राफ काढला की असा काहीतरी ग्राफ मिळेल तुम्हाला. तुम्ही व्हॅल्यू बघा टाकून, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर घ्यायचं, ह्यात व्हॅल्यू टाकून बघा, तुम्हाला अशा प्रकारे ग्राफ मिळून जाईल. ह्याच्यावरून तुम्ही काय करायचे, एक्सची व्हॅल्यू टाकायची, वायची मिळेल. समजा एक्सची व्हॅल्यू 1 टाकली, वायची तुम्हाला काहीतरी मिळेल 1. तुम्ही एक्सची व्हॅल्यू 2 टाकली 4 मिळेल, तर 3 टाकली 9 मिळेल. आलं लक्षात. ह्याच्यापासून पॉईंट 1 1 पॉईंट 2 4 3 9 असे पॉईंट झाले. तुम्ही जर ह्याच्यापासून ग्राफ काढला तर असा ग्राफ येईल. मग एक्स स्क्वेअरचा ग्राफ कसा येईल, असा येईल. कळतंय का, एक्स स्क्वेअरचा ग्राफ असा येईल. हा एक्स स्क्वेअरचा ग्राफ जो तो असा येतो, पण त्याच्यामध्ये परत पुढं सी ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जशी सीची व्हॅल्यू बदलल तसं तुम्हाला काय मिळेल, अशा वेगवेगळ्या कर्व मिळतील. आलं लक्षात, काय मिळतील, वेगवेगळ्या. एक्स सी इज इक्वल टू 1 ठेवलं वेगळी कर्व मिळेल, सी इज इक्वल टू 2 ठेवलं वेगळी कर्व मिळेल. कर्व अशीच मिळणार, कर्व अशीच मिळणार, पण सीची व्हॅल्यू बदलली कर्व बदलणार. हे लक्षात घ्या. एक्स स्क्वेअरचा ग्राफ असाच राहील. फक्त बघा इथं x4ला ही कर्व आली, नुसतं x3ला ही कर्व आली, -5 केलं ही कर्व आली. येते लक्षात. म्हणजे सीची व्हॅल्यू बदलली, कर्व बदलती. कर्व 3 कशामुळे झाले इथं, तर सीचे 3 व्हॅल्यू घेतल्या. सी इज इक्वल टू 4 घेतलं, सी इज इक्वल टू 0 घेतलं, सी इज इक्वल टू -5 घेतलं. त्यामुळे 3 कर्व मिळाले. तुम्ही नुसतं हे y इज इक्वल टू x2 घेतलं असतं, एकच कर्व मिळाले असतं तुम्हाला. येतं लक्षात. तर ती अशा प्रकारे त्याचा ग्राफ मिळतो इथं. तर figure we have to show that. मग y is equal to x square, y is equal to x square plus 2, y is equal to x square minus 5. Note that the point 2, 4, 2, 8 असे पॉईंट मिळाले रिस्पेक्टिव्हली. दोज कर्व द स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू काय 2 × 2 4 मिळाला तुम्हाला टँजंटचा स्लोप. या लाईनचा स्लोप तुम्हाला किती मिळाला, 4 मिळाला. आता यातले बाकी डोक्याला ताण घेत बसणार, फक्त एवढे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता बघा तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये कसं काय करायचं बघा, लक्षात ठेवा. तुम्हाला छोटंसं आता हे एक्झाम्पल म्हणून आपण हिचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. बघा, एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युले, इंटिग्रेशन कसं तयार होतं. आता मला ह्याचा डेरिव्हेटिव्ह दिला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n + 1 डिवायडेड बाय n + 1. ह्याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. तुम्ही काय करणार पहिल्यांदा सांगा बरं. डेरिव्हेटिव्ह घेताना 1/n + 1 तर कॉन्स्टंट राहील, बरोबर आहे का. डेरिव्हेटिव्ह कशाचं घेणार तुम्ही, x⁻n + 1चं डेरिव्हेटिव्ह घेणार. बघा आता हे 1/n + 1 हा असंच राहू द्या. ह्याचं डेरिव्हेटिव्ह सांगा आता मला, काय डेरिव्हेटिव्ह, n + x⁻n + 1चं. n + 1 इथं हायच, घात हायच आहे खाली, इंटू x⁻ काय n + 1 - 1. मायनसला मायनस हे कॅन्सल झालं, n + 1 n + कॅन्सल झालं, काय आलं x⁻n आलं. कळतंय. म्हणजे तुम्ही ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तुम्हाला काय मिळते, हे मिळते. असं होईल. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय मिळालं, x⁻n. आता थोडासा विचार करा. आता तुमच्या समोर सोडवलं बघा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तुम्हाला एवढं मिळालं. समजा आपण आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं, x⁻n विथ रिस्पेक्ट टू dx. आता ह्याचं इंटिग्रेशन घेताना काय करायचं असतं, x⁻n + 1 डिवायडेड बाय n + 1 असं फक्त ऍड करायचं. इथे काय करायचं आपण, वजा करायचं. इथे काय करायचं, तिथं डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं, यातमधनं n मधनं वजा करायचं आपण. इथे काय करायचं, n + 1 लिहायचं आणि डिनोमिनेटर लिहायचं. तिथं आपण डेरिव्हेटिव्ह घेतले, काय करायचं बघा. इथे डेरिव्हेटिव्ह घेतले की आपण काय करायचं, x⁻n चं n × x⁻n - 1 करायचं, बरोबर का. असं करायचं. म्हणजे इथला n आहे तो इथं लिहायचं शेजारीच्या, आणि इथं मायनस करायचं. इथं काय करायचं माहिती आहे का, इथं n + 1 करायचं आणि डिनोमिनेटर लिहायचं. एवढाच बदल, कळलं. काय करायचं, ह्याचा n + 1 करायचं आणि डिनोमिनेटरला लिहून टाकायचं. असं करायचं. फरक दोन्ही मधला लक्षात घ्या. आणि इंटिग्रेशन मध्ये एरर थोडासा राहतो, म्हणजे तो प्लस सी काय करायचं, ऍड करायचं. एवढं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत. म्हणजे आता तुम्ही जर ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सोडलं की हे मिळेल. तुम्ही आता ह्याचं इंटिग्रेशन घ्या, तुम्हाला ह्याचं उत्तर काय मिळेल, हे मिळेल. म्हणजे तुम्हाला उलट सुलट कसं येतं हे दाखवले. आता पाठ करताना कुठलं तरी एक फॉर्म्युला पाठ करा. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला काय मिळते, हे मिळते. तुम्ही आता ह्याचं इंटिग्रेशन घ्या,
एक्स प्लस बी रेस टू यांचं इंटिग्रेशन घेतल्यावर काय येईल, काय फॉर्म्युला येईल बघा आता इंटिग्रेशनचा. तर ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय करतो, पहिलं काम आपण एक्स प्लस बीच्या डोक्यावर इथे एन प्लस वन येणार, खाली काय येणार एन प्लस वन. आता आपण जर डेरिव्हेटिव्ह घेतलं असतं तर आपण डेरिव्हेटिव्ह कसं सांगितलं असतं याचं, एक्सचा कोएफिशियंट आपला काय उरला असता, ए उरला असता. तो ए बाजूला लिहायचो, पण इथे काय लिहायचा, डिनॉमिनेटर लिहायचा. एक्सचा कोएफिशियंट काय करायचा, डिनॉमिनेटरला लिहायचा. ही फॉर्म्युला तुम्हाला अजून एकदा सांगते, लक्ष द्या. आता लक्ष द्यायचं, आपण काय घेतलं याचं इंटिग्रेशन घेतोय बरोबर. काय करावं याचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन घेताना काय करायचं, हे तुमचा एफ ऑफ एक्स आहे समजायचं. काय करायचं, एफ ऑफ एक्स बरोबर. ह्याचं इंटिग्रेशन घेतलं काय येतं एन प्लस वन आणि डिनॉमिनेटरला काय एन प्लस वन. एक्सचा कोएफिशियंट काय येते, एक्सचा कोएफिशियंट ए आहे, तो फक्त डिनॉमिनेटरला लिहायचा, बाकी प्लस सी करून आहे टाकायचा. फक्त एक्सचा कोएफिशियंट डिनॉमिनेटरला लिहायचं, एवढंच काम करायचं. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला जे एक्झाम्पल जरी लक्षात येईल बघा, मी असं घेतले 2x प्लस 3 त्याच्या डोक्यावर घेतले तर 2. आता हे जे इंटिग्रेशन घ्यायचं, तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं. इंटिग्रेशनमध्ये 2x प्लस 3 हाय असं, ह्याच्या डोक्यावर काय लिहावं लागेल 2 प्लस 1 आणि डिनॉमिनेटरला पण काय 2 प्लस 1. आणि इथं 1 अपॉन करून कोएफिशियंट कशाचा घ्यायचा, एक्सचा कोएफिशियंट. काय आहे एक्सचा कोएफिशियंट 2 लिहून टाकायचा, प्लस सी करायचं यार, प्लस सी ते 3 फ्री काय नाही, प्लस सी झाले. मग असं फॉर्म्युला पाठ असले तुम्हाला असे एक्झाम्पल त्याचे येणार. आता हे एक्झाम्पल प्रश्न येत असं इंटिग्रेशन काढा म्हणून असं येईल. ही इंटिग्रेशन तू डेरिव्हेटिव्ह बघायला नको, फक्त आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युला बघू. इकडं ही बाजू काय बघू नका, फक्त एवढे इंटिग्रेशनचे फॉर्म्युला बघा. बघा आता आपल्याला ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचंय, ए रेस टू एक्स. तर ए रेस टू एक्सचं ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए प्लस सी, ही त्याचं इंटिग्रेशन आहे. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए लिहायचो, पण इथे काय करायचं डिनॉमिनेटरला लिहायचं लॉग. आलं लक्षात, हे इंटिग्रेशन तुमचं झालं. आता बघा हाच फॉर्म्युला कसा आला, इंटिग्रेशन कॅपिटल ए रेस टू ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स. आपल्या फॉर्म्युला जायचं, काय फॉर्म्युला ए रेस टू एक्सचा इंटिग्रेशनचा, ए रेस टू ए एक्स प्लस बी बरोबर इंटू डिवायडेड बाय काय लॉग ए. पण आता इथे घेतल्यानंतर कोएफिशियंट काय एक्सचा इथं, म्हणून इथं 1 बाय येईल. एक्सचा कोएफिशियंट डिनॉमिनेटरला नेहमी लिहायचं इंटिग्रेशन घेतलं प्लस आलं असं. आता बघा ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, ई रेस टू एक्स येतं. आता बघा तुम्हाला म्हणलं ई रेस टू 2x इंटिग्रेशन सांगा, काय येईल ई रेस टू 2x इंटिग्रेशन ई रेस टू 2x येईल, पण एक्सचा कोएफिशियंट काय डिनॉमिनेटरला लिहायचं. तुम्ही म्हणता इथे कसं लिहिलं नाही, कारण एक्सचा कोएफिशियंट किती आहे 1च आहे ना, त्यामुळे लिहिलेला. आता बघा इथं आलं बघा खाली, इंटिग्रेशन काय आहे ए रेस टू एक्सचं, ए रेस टू एक्स सेम ए रेस टू एक्स प्लस बी. एक्सचा कोएफिशियंट काय डिनॉमिनेटरला लिहायला इथे. आलं लक्षात. कॉसचं इंटिग्रेशन साइन असतं, डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन असतं, हे लक्षात ठेवा. हे उरतं. आता कॉस ए एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन काय येईल साइन येतं, साइन ए एक्स प्लस बी येतं. मग अशा आपण मायनस साइन होतं तरी म्हणून मायनस नव्हतं तिथं, इंटिग्रेशन प्लस असतं. कॉसचं इंटिग्रेशन काय असतं प्लस साइन एक्स असतं आणि डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतं, हे लक्षात घ्या. मग अशा आपण डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं. इंटिग्रेशन कॉस एक्स बरोबर काय आलं प्लस साइन एक्स. आता ए एक्स प्लस बी आला पुढं, मग काय कॉसचं इंटिग्रेशन काय साइन इंटिग्रेशन आलं, साइन ऑफ ए एक्स प्लस बी. पण एक्सचा कोएफिशियंट काय डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केलं असतं आपण इथं जर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला असतं तुम्ही काय केलं असतं, डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा काय लिहिलं असतं मायनस साइन ऑफ ए एक्स प्लस बी लिहिलं असतं बरोबर आहे. परत ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं असतं चेन रूलनं ए एक्स प्लस बीचं फक्त ए आलं असतं आणि ते ए लिहिलं असतं बरोबर. मल्टिप्लाय मध्ये काय केलं असतं ए लिहिलं असतं.
तुम्हाला चेन रूलनुसार तुम्ही पहिल्यांदा कॉच डेरिव्हेटिव्ह मायनस लिहिलं आणि परत पुढच्या कंसाचं डेरिव्हेटिव्ह काय आलं असतं एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस बी घ्यावं लागेल ना. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल बीचं 0 येईल आणि एक्सचं 1 येईल. फक्त काय उरल ए उरल. मग इथे ए लिहायचं आपण पण तरी कसं लिहायचं इंटिग्रेशन मध्ये काय लिहायचं ए डेरिव्हेटिव्ह साइन इंटिग्रेशन मायनस कॉस. तिकडे डेरिव्हेटिव्ह काय होतं साइन एक्सचं कॉस होतं पण साइनचं इंटिग्रेशन काय येतं मायनस कॉस येतं. साइन ए एक्स प्लस बीचं काय येईल इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस बी. एक्सचा कोएफिशियंट काय प्लस परत सेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन टॅन एक्स डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला. परत सेक स्क्वेअर एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस बी. एचा कोएफिशियंट एक्सचा कोएफिशियंट काय 1/a. सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट सेक एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स असतं. सेक ए एक्स प्लस बी टॅन एक्स प्लस बी इंटिग्रेशन काय येईल एक्स प्लस बी 1/e. फक्त एकदाच घ्यायचं बरं का यामध्ये एकदाच घ्यायचं 1/e. मला लक्षात. परत पुढं कोसेक एक्स कॉट एक्स काय येईल मायनस कोसेक एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता मायनस कोसेक इंटू कॉट होता. पण आता इंटिग्रेशन ऑफ कोसेक इंटू कॉट काय आलं मायनस कोसेक एक्स प्लस सी. कोसेक एक्स इंटू कॉट एक्स एक्स प्लस बी पुढं इंटिग्रेशन काय येईल मायनस कोसेक एक्स प्लस बी आणि कोएफिशियंट काय येईल 1/a. एक्सचा कोएफिशियंट आला. परत कोसेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन मायनस कॉट. कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय होतं मायनस कोसेक होतं. काय होतं कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय असेल. परत कोसेक स्क्वेअर एक्स प्लस बी आला की याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं इंटिग्रेशन काय आलं मायनस कॉट आणि कोएफिशियंट 1/a. हे लक्षात ठेवा. 1/x लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x होतं. त्याच्या उलट काय असतं इंटिग्रेशन असतं. हे लक्षात ठेवावं लागेल. तसे फॉर्म्युले येते. आज काय करा फक्त इंटिग्रेशनचे एवढे चांगले फॉर्म्युले पाठ करा. हे तुम्हाला तिथं डेरिव्हेटिव्ह बाजूला काय दिलं माहिती आहे का समजावून. आता सायन्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस असतं पण तुम्ही कॉसचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येतं ते उलट येतं. त्यांना सांगायचं समजण्यासाठी दिले. आता इथं कॉसचं इंटिग्रेशन काय येईल मायनस साइन एक्स पण साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं मायनस कॉस येतं. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल म्हणून त्यांनी देताना दोन्ही कंबाईन तुम्हाला दिलेलं आहे. इंटिग्रेशन 1/x प्लस बी काय येईल लॉग एक्स प्लस बी इंटू 1/a. हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावं लागतील लक्षात ठेवावं लागतील. तर आता ह्याच्यावरती काय सांगितलं तुम्हाला f and g आर द रिअल व्हॅल्यूड इंटिग्रेबल फंक्शन ऑफ एक्स. देन आता इंटिग्रेशन कसं घ्यायचं बेसिक फॉर्म्युला ॲडिशनचं. एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स असे दोन फंक्शन आहेत. मग आपण काय करू शकतो इंटिग्रेशन एफला सेपरेट लावू शकतो. जसं डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट लावायचं तसं इंटिग्रेशन ह्याला सेपरेट लावलं हे dx पण आतमध्ये येईल. कळतंय का हो इथं इंटिग्रेशनचं सिम्बॉल आहे हे dx आहे इथं. मग dx ने याला गुणायचं इंटिग्रेशन आतमध्ये गुणायचं dx ने याला गुणायचं इंटिग्रेशन आतमध्ये गुणायचं. आलं इथं इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू dx आणि इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स dx असं झालं. ओके. दुसरा थेरम मायनसचा मायनसला बी काय होईल इंटिग्रेशन आतमध्ये लावायचं dx मध्ये आतमध्ये लावायचं. आलं का इथं एफ ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इंटू dx मायनस इंटिग्रेशन जी ऑफ एक्स इंटू dx. हे दोन फॉर्म्युला आपल्याला बेसिक लागणार आहेत. कळतंय. परत एफ अँड जी आर रिअल व्हॅल्यूड फंक्शन इंटिग्रल फंक्शन के इज अ कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट असेल तर असं म्हणजे कसं बघा इथे इंटिग्रेशन आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर जसा कॉन्स्टंट निघायचा नाही आपण असं सोडलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ के ऑफ एफ ऑफ एक्स. आपण काय करायचं मग काय करायचं केला बाहेर घ्यायचं डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं एफ ऑफ एक्सचं घ्यायचं. बरोबर आहे का. तसं आता इथे काय डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन आता इथं. बरोबर आहे का. म्हणजे आता आपण काय करणार आहे हे इंटिग्रेशन के काय आला
बाहेर आला इंटिग्रेशन काय घेतलं आपण एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इथं. एवढं इथं लक्षात तुम्हाला ठेवावं लागणार आहे. आता पुढं बघा हे कसं सोडवायचं बघा. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, तुम्ही जर एफ ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन घेतलं, हे जर तुम्ही ह्याचं इंटिग्रेशन घ्या, ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यावर काय मिळेल, एफ ऑफ एक्स जसं साईनचं इंटिग्रेशन काय मिळतं आपल्याला मायनस कॉस, काय मिळतं साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस प्लस सी म्हणतो ना आपण प्लस सी. तसं एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला काहीतरी g1 x मिळेल ना, काहीतरी फंक्शन मिळेल. जसं साईनचं कॉस मिळते e to x मिळतं काहीतरी मिळेल, तसंच एफ या एक्स नावाचं काहीतरी फंक्शन आहे त्याचं काहीतरी इंटिग्रेशन मिळेल g1 x आणि कॉन्स्टंट काहीतरी c1 मिळेल. बरोबर ही जनरल बोलतोय आपण. आणि समजा माझ्याकडे g ऑफ x नावाचा एक काय आहे इंटिग्रेशन, म्हणजे g ऑफ x फंक्शन, त्याचं इंटिग्रेशन घेतल्यावर मला काय मिळेल काहीतरी g2 x मिळेल आणि त्यामध्ये c2 आपण ऍड करणार. झालं हे लक्षात ठेवा. पण आपल्याला माहित आहे काय माहित आहे आपल्याला, जर एखाद्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेतलं की ही येतं आणि परत मी ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की येतं, उलट असतं हे आपल्याला माहित आहे. मग आता इथे खाली काय केलंय बघा, जर ह्याचं इंटिग्रेशन ही येत असेल तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल हे येईल. बरोबर का उलट असते. म्हणून आता काय केलं बघा, मी ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय यायला पाहिजे एफ ऑफ एक्स यायला पाहिजे परत. बरोबर रिटर्न यायला पाहिजे. मी असं उलट मांडलं इथं, हे आपल्याला माहित आहे म्हणून लिहितोय बरं का. जर जी एक्सचं इंटिग्रेशन हे येत असेल तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल जी एक्स येईल, उलट येईल. म्हणून ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येईल जी एक्स येईल. एवढं लक्षात ठेवा उलट येतं हे आपल्याला एवढं माहित आहे. हे एवढं काय अडचण आहे याच्यामध्ये, मला सांगा एफ ऑफ एक्स आहे ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यावर असं मिळतं हे माहित आहे आपल्याला, तर जी एक्स ह्याचं इंटिग्रेशन घेतल्यावर असं मिळेल काहीतरी, पण ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळेल हे मिळेल, ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय हे उलट सुलट असतं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. मग हे तुम्हाला असं आणि असं. मग आता आपण काय करूया आपल्या म्हणून देअरफॉर आपण असं घेऊया, काय घेऊया तर हे दोन्ही जे आहे ह्या दोन्हीचे आपण काय करू ऍडिशन घेऊ. काय घेऊ दोन्हीची ऍडिशन घेऊ. आपण असं म्हणू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिलं डेरिव्हेटिव्ह अधिक दुसऱ्याचं, दोन्हीची डेरिव्हेटिव्हची काय घेतली आपण ऍडिशन घेतली. बघा मग काय होईल ऍडिशन घेतल्यानंतर बघा बरं, हे आपण असं घेतलं देअरफॉर आपण असं घेऊ शकतो. काय केलं मग आपण इथे काय केलं दोन्हींची ऍडिशन घेतली आपण, डेरिव्हेटिव्ह ह्याचं घेतलं प्लस ह्याचं घेतलं, दोन्हीची ऍडिशन घेतली. याला सेपरेट सेपरेट लावून घ्या, डेरिव्हेटिव्ह ह्याला एवढ्याला सेपरेट लावलं, डेरिव्हेटिव्ह ह्याला एवढं सेपरेट लावलं का इथं आतमध्ये आलं, असं केलं देअरफॉर म्हणून. मग आता पुढं आता आपण काय करणार ह्याच्यासाठी काय वापरतो आपण सिम्बॉल काय आहे ह्याच्यासाठी, ठीक आहे एफ ऑफ एक्स आहे, ह्याच्यासाठी काय आहे जी ऑफ एक्स आहे. बरोबर मग तुम्हाला काय मिळालं पहा, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन तुम्ही एवढं सोडवलं सगळं. मग आता हे तर थोडासा उलटा विचार करा, हे जे आहे ह्याचं उत्तर काय मिळालं तुम्हाला, एवढ्याचं उत्तर काय मिळालं एवढं मिळालं. बरोबर आहे का, एवढं सोडवलं उत्तर काय मिळालं तुम्हाला एवढं मिळालं. मग डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन नुसार आपण काय करणार, जर ह्याचं इंटिग्रेशन घेतलं तर तुम्हाला काय मिळेल एवढं उत्तर मिळेल. म्हणून बघा इंटिग्रेशन जर घेतलं आपण ह्याचं तर तुम्हाला काय मिळेल एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय मिळेल काढलं की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय एवढं, तर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय येतं एवढं येईल आणि जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय येईल एवढं येईल असं येणार आहे. मग इथे म्हणणं इथं कसं काय केलं असं, तर ह्याचं जरी इंटिग्रेशन घेतलं तर ह्याचं पण इंटिग्रेशन घेणार आहे आपण, ह्याचं उलट ह्याचं हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह एकामेकाला कॅन्सल होऊन जाईल. याचं लक्षात. आता इथं पुढं बघा, बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन नुसार आपण हे असं लिहू शकतो एवढं वाक्य, म्हणजे काय इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स काय येईल एवढं येईल, इंटिग्रेशन जी ऑफ एक्स काय येईल एवढं येईल. पण आपल्याला ऑलरेडी ह्याचं माहित आहे काय याचं, ह्याच्याबद्दल काय लिहू शकतो आपण, हे काय काय असतं इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स, ह्याच्याबद्दल काय लिहू शकतो आपण इंटिग्रेशन जी ऑफ एक्स. म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचं काय होतं तर इथं कंस टाकायचं राहिलं बरं का, असं पाहिजे. मग इंटिग्रेशन आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो, इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो. हे तुम्हाला प्रूफ द्यायचं होतं. कशाचं प्रूफ दिलं आहे आपण तर ह्या पहिल्या थेरमचा आपण प्रूफ दिलेला आहे. थोडंसं डोकं लढवावं लागेल या ठिकाणी. इथनं पुढे एक्झाम्पल फार सोपे आहेत बघा, एक एक्झाम्पल ट्रायल म्हणून घेऊ, बाकी एक्झाम्पल उद्या घेऊ. हां आता हे काय झालं तुमचा एफ ऑफ एक्स झाला, हे काय झालं तुमचा जी ऑफ एक्स झाला.
आतमध्ये मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन सेपरेट लावून घेतला, याला इंटिग्रेशन, ह्याला इंटिग्रेशन सेपरेट लावलं, ह्याला इंटिग्रेशन सेपरेट लावलं, dx न मल्टिप्लाय केलं. आता हे का कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं बघा, हे बघा इंटिग्रेशन एक्स क्यूब इंटू dx आणि इंटिग्रेशन 3x इंटू dx, बरोबर. आता एक्स क्यूब म्हणजे काय, एक्स रेस टू एन. काय एक्स रेस टू इंटिग्रेशन, एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1, म्हणजे एक्स रेस टू काय येईल 4 डिवायडेड बाय 4 प्लस ए रेस टू एक्स इंटिग्रेशन काय, ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए, है का ना. मग याचं काय येईल 3 रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग 3 प्लस सी. फक्त फॉर्म्युले पाठ करा, दुसरं काय लागत नाही. फक्त काय पाहिजे, फक्त फॉर्म्युले पाठ करा, फक्त फॉर्म्युले पाठ करा. आता अवघड असं काहीच नाही. तुम्ही आज फक्त फॉर्म्युले चांगले पाठ करा. ह्याच्यावरचे एक्झाम्पल फार सोपे आहेत, एक्झाम्पलला ताण पडत नाही. आता नाश्ता करून घ्या, त्यांचं लेक्चर घेऊ आपण. या ठिकाणी थांबू आपण. उद्या येताना चांगले इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ करा, चांगले तेवढे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ करा, दुसरं काय करू नका. लय सोपं इंटिग्रेशन, अवघड इंटिग्रेशन अजिबात नाही, फक्त फॉर्म्युला पाठ करा. हा थिअरम जो आहे तो थोडासा रीड करा. काय तुम्हाला इथपर्यंत काय अडचण नाही ना थेरमला, तुम्ही इथपर्यंत ओके केला थेरम. फक्त इथं डेफिनेशन लक्षात ठेवायची शेवटची. इथं जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर तुम्हाला असं मिळेल, इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स, म्हणजे ह्याच्याबद्दल आपण असं लिहू शकतो, ह्याच्याबद्दल एवढ्याबद्दल एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण एवढी लिहू शकतो इथं अशी. पण ह्याचा आपला म्हणजे बाय एवढ्यासाठी आपण कुठली डेफिनेशन वापरली, एवढ्या कन्सेप्टसाठी आपण इंटिग्रेशनची डेफिनेशन वापरलेलं आहे. ह्याच्यावरून आपण असं लिहू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी काय सोपं आहे. पहिल्यांदा मला एफ ऑफ एक्स घ्यायचा, हे घे, जी ऑफ एक्स घ्यायचा. परत ह्याचं उलटं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय येतं, हे येतं. ह्याचं उलटं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे येतं. परत काय करायचं, दुसरी स्टेप त्याच्या पुढं ह्या दोन्हीच्या ॲडिशनमध्ये मांडायचं आणि तुम्हाला हे असं येणार, बरोबर. असं आलं की परत ह्याचं इंटिग्रेशन घ्या आणि डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं की इथलं लिहून टाकायचं. परत ह्याची व्हॅल्यू आपल्याकडे माहीत आहे, ह्याची व्हॅल्यू माहीत आहे, ह्याला आपण इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स म्हणतो, याला इंटिग्रेशन जी ऑफ एक्स म्हणतो. तर हे आपल्याला फक्त थिअरमचं प्रूफ एकदा कळलं, काय अडचण नाही. एकदा प्रॅक्टिस करा आणि एक्झाम्पल फार सोपे आहेत. फक्त आजच्या दिवसात काय करा, त्याचे फॉर्म्युले पाठ करा. ओके, तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू, सगळ्यांना खूप शुभेच्छा.